3 महिन्यांचे मानधन नाही, आम्ही जगायचे तरी कसे? हजारो अंगणवाडी सेविका या चिंतेत आहेत. तर बघा, नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, डिसेंबर 2025 पासून अंगणवाडी सेविका मदतनीसांचे मानधन रखडलेलं आहे. त्यामुळे 3 महिने झाले मानधन नाही, आम्ही जगायचे कसे, असा अंगणवाडी सेविका मदतनीसांचा प्रश्न आहे. लोकमतमध्ये आलेली न्यूज आहे. काय आहे अपडेट हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 3 महिने झाले अंगणवाडी सेविका मदतनीसांचे मानधन न भेटल्याने अंगणवाडी सेविका मदतनीस या चिंतेत आहेत. राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविकांचे तब्बल 3 महिन्यांचे अर्धे मानधन केंद्र सरकारकडून प्रलंबित आहे. मागील महिन्यापासून मदतनीसांचेही मानधन केंद्र सरकारकडून प्रलंबित आहे. योजनाबाह्य कामांनी आधीच त्रस्त झालेले अंगणवाडी कर्मचारी आता थकीत मानधनामुळे चिंतित झालेले आहेत. अंगणवाडी ताईंना 13,000 आणि मदतनीसांना 7,500 रुपये दरमहा मानधन मिळते. राज्य सरकार व केंद्र सरकार असे दोघे मिळून हे मानधन महिला व एकात्मिक बालविकास आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून हे मानधन प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करतात. अंगणवाडी ताई व मदतनीस यांचे प्रत्येकी 4,500 रुपये केंद्र सरकारकडून दिले जातात. ते आयुक्त कार्यालयाकडे येतात व तिथून राज्य सरकारच्या हिश्श्यासह ते कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. मागील 3 महिन्यांपासून अंगणवाडी ताईंना केंद्र सरकारचे दरमहा 4,500 रुपये मिळालेले नाहीत. जानेवारीपासून मदतनीसांचेही मानधन प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे. अपुरे मानधन मिळत असल्याने या कर्मचाऱ्यांसमोर आता आर्थिक अडचणी या उभ्या राहिलेल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला हे काम करतात, त्यांचा प्रपंच या मानधनावर अवलंबून असतो. केंद्र व राज्य सरकार सातत्याने या कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून योजनाबाह्य कामे सोपवत असतात. त्यात सर्वेक्षणापासून अनेक कामे आहेत. दोन्ही सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणीही या कर्मचाऱ्यांनाच करावी लागते. दिवसांच्या 8 तासांपेक्षा अधिक वेळ त्यांना या कामांसाठी द्यावा लागतो. गावांमध्ये फिरावे लागते. त्यामुळे अंगणवाडी संघटनाकडून सातत्याने मानधन वाढीची मागणी केली जात आहे. त्यासाठी आंदोलने केली जात आहेत, मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. आता मानधनच कमी येत असल्यामुळे आर्थिक अडचणी कशातून भागवायच्या अशा प्रश्न या महिला कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. संघटनांकडून आयुक्त कार्यालयाकडे विचारणा झाल्यानंतर त्यांनी संगणक प्रणाली केंद्र सरकारने बदल केल्यामुळे त्यांचा हिस्सा जमा झाला नाही अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. सर्वांचेच मानधन PFMS या संगणक प्रणालीतून होत होते. केंद्र सरकारने आता नवीन स्पर्श ही संगणक प्रणाली आणलेली आहे. त्यात माहिती जमा करण्याचे काम झालेले नाही, त्यामुळे मानधन थकले असल्याचे आयुक्त कार्यालयाने सांगितलेले आहे अशी माहिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. हे काम कधी पूर्ण होणार व मानधन कधी जमा होणार याविषयी मात्र त्यांच्याकडून काहीच सांगितले जात नाही असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. कुटुंबाला हातभार म्हणून ग्रामीण भागातील महिला हे काम करतात. अपुरे काम, कामाचा ताण या सर्वांमुळेच अंगणवाडी महिला कर्मचारी या त्रस्त झालेल्या आहेत. प्रोत्साहन भत्ता म्हणून कामावर आधारित मिळणारी रक्कम देखील कधीच दरमहा मिळालेली नाहीये. काही सेविकांना तर अजून काही देखील रक्कम भेटलेली नाहीये. 5 ते 7 महिन्यांनी एकत्रित रक्कम जमा केली जाते. प्रामाणिकपणाचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांबाबत सरकार गंभीर नाही हेच यातून दिसत आहे. गीतांजली थिटे, प्रमुख, राष्ट्रीय मजदूर संघ अंगणवाडी विभाग यांच्याकडून ही महत्त्वपूर्ण माहिती आली आहे. त्यांना बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की या अंगणवाडी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला ज्या आहेत त्या विधवा, अनाथ, एकल महिला आहेत. या महिलांनी स्वतःच्या मानधनावर एकतर कमी मानधनावर घर चालवायचं आणि त्याच्यामध्ये जर मानधन नाही भेटलं तर अंगणवाडी सेविकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. आपण याच्यामध्ये काम करताना आपल्याला किती अडचणींचा, किती समस्यांचा सामना करावा लागतो ताईंनो मला माहिती आहे, कारण की मी देखील तुमच्याप्रमाणेच अंगणवाडीची एक कर्मचारी आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर अंगणवाडी सेविका मदतनीसांचे अपुरे राहिलेले मानधन जमा करावे अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती ताईंनो जास्तीत जास्त महत्त्वपूर्ण आहे. अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.